श्री स्वामी राजमाऊली, श्री स्वामी राजमाऊली, श्री स्वामी राजमाऊली। नमस्कार, मी श्रद्धा हटकर श्री स्वामी राजमाऊली या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते। काही दिवसांपूर्वी आमच्या कुटुंबाचे कोकणातील दापोलीजवळ असलेल्या आंजर्ला या गावी जाणे झाले। तिथेच अगदी बाजूला श्री दुर्गादेवीचे अतिशय सुंदर पुरातन देऊळ होते। मार्गशीर्ष महिन्याच्या निमित्ताने आपल्या चॅनलवरील भक्तांसाठी मंदिराची माहिती आणि देवीचे दर्शन देण्याचा प्रयत्न करीत आहोत। हे मंदिर पुरातन काळापासूनचे असल्यामुळे त्याची सुबकता अजूनही कायम आहे। कोकणातील वैशिष्ट्ये असलेली कौलारू मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे। श्री दुर्गादेवीचे मंदिर हे गावातील प्रमुख देवालय आहे। जनश्रुतीनुसार ज्या योगी बाबाने आंजर्ले गाव विसवले त्या बाबाच्या स्वप्नात देवीने येऊन दृष्टांत दिला की सड्यावरील पारदुळे यांच्या परसात हरकिणाच्या राशीत मी आहे, तरी तेथून मला आणून माझी गावात स्थापना करावी। त्याप्रमाणे बाबांनी स्थापना केली। या वर्णनावरून मंदिर स्थापना 16व्या शतकात झाली असावी। दुर्गादेवीचे सुंदर असे रूप या मंदिरात आपल्याला पाहायला मिळाले आहे। मंदिरामध्ये आज जी गंडकी शिळेची अष्टभुजा महिषासुरमर्दिनी रूपातील सुंदर मूर्ती आहे ती थोरले बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत आषाढ शुद्ध प्रतिपदा शके 1653 इसवी सन 5 जुलै 1731 रोजी स्थापना केलेली आहे। या मूर्तीच्या मागे तांब्याची प्रभावळ आहे। आता या मंदिराविषयीची अधिक माहिती आपण मंदिराचे पुजारी यांचेकडून जाणून घेऊया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, मी प्रभाकर दत्तात्रय जोशी, राहणार अंजर्ले, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी। इथे दुर्गादेवी मंदिर आहे, त्याचे आम्ही पुजारी आहोत आणि माझ्या मुलग्याची आता 8वी पिढी आम्ही इथे कार्यरत आहोत। तर आम्ही साधारणपणे अंदाजे 150 ते 200 वर्ष आम्ही इथे कार्यरत आहोत। आणि ही जी दुर्गादेवीची मूर्ती आहे ही अष्टभुजा मूर्ती आहे, महिषासुरमर्दिनी आहे। आणि हा आमच्या इथे चैत्र महिन्यात उत्सव होतो। चैत्र गुढीपाडव्यापासून चैत्रवद्य प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया असा 3 दिवस मुख्य उत्सव असतो। आणि हा उत्सव पेशवेकालीन आहे, म्हणजे पेशव्यांपासून चालू करण्यात आलेला आहे। आणि याचे 3 मुख्य दिवस असतात, चैत्रवद्य प्रतिपदा, द्वितीया आणि तृतीया। चैत्रवद्य प्रतिपदेच्या दिवशी इथे मुखवास लागतो। त्या मुखवास म्हणजे संपूर्ण चांदीचं कवर आहे देवीचं, आणि त्याला फार जुने असे म्हणजे सरी, ठुसी, गळेसरी, बिल्वदरी असे जुने जुने खूप सोन्याचे दागिने आहेत। आणि चैत्रवद्य तृतीयाच्या दिवशी इथे रथोत्सव साजरा होतो। आणि रथोत्सव हा म्हणजे गावातले सगळे लोक खांद्यावर गहून गावभर फिरवतात, असा उत्सव असतो तो। आणि पुढचा उपक्रम कसा आहे आपला? पुढे काही जीर्णोद्धार वगैरे काही करायचं आहे? जीर्णोद्धाराचं काम चालू झालेलं आहे आणि नवीन आता जीर्णोद्धार करण्याचं योजलेलं आहे। या वर्षी बहुतेक मध्ये मार्च महिन्यापर्यंत नवीन मूर्तीची स्थापना होईल असं ह्या योजना केलेली आहे। त्याप्रमाणे मूर्तिकार बघून मूर्तीचं हे सगळं दिलेलं आहे, म्हणजे बहुतेक मार्च म्हणजे या उत्सवाच्या अगोदर नवीन मूर्ती स्थापना नक्की होईल असं आहे।
आणि नंतर जीर्णोद्धाराचं काम खूप मोठं आहे, कारण त्याला करून जो अंदाज म्हणजे अंदाजपत्रकामध्ये 10 कोटी वगैरे रुपये खर्च येईल. हे जे सगळे खांब आहेत हे जवळजवळ 200 ते 250 वर्षांपूर्वींचं हे मंदिर आहे. त्यामुळे आता ते जीर्ण झाल्यामुळे ते सगळं नवीन करण्याचं योजलेलं आहे. अच्छा. आणि काका इथे म्हणजे भक्तांना राहायची वगैरे तुम्ही काही पुढे आहे उपक्रम राहण्यासाठी त्यांना वगैरे? राहण्यासाठी एक समोर भिकाजी परशुराम जोशी म्हणून आहेत. अच्छा त्यांनी त्यांची जमीन ट्रस्टकडे वर्ग केलेली आहे, दुर्गादेवी ट्रस्टकडे. अच्छा आणि तिथे भक्तिधाम बांधण्याचा योजना केलेली आहे. पण ते जसं हे मिळेल, देणगीदार मिळतील त्याप्रमाणे ते बांधकाम निश्चित होईल. अच्छा. म्हणजे तुम्ही म्हणाल सगळ्यांना इथे येऊन दर्शन घ्या, अंजारला येत आहे तुम्ही तर नक्की देवीचं दर्शन घ्या, पहिलं देवीचं दर्शन घ्या पहिलं देवीचं दर्शन घ्या आणि मग तुम्हाला काय असेल तसं करा. आणि देणगीदारांचं आपण स्वागत करतोय. देणगीदारांचं नक्की स्वागत करायलाच पाहिजे, कारण देणगीदारांच्या याच्यावरच हे सगळं अवलंबून आहे. देणगीदार नसतील तर इथे काहीच होऊ शकत नाही. हो हो हो. आणि देवीचं काही सांगाल, अजून काही अनुभूती किंवा काय असेल तुम्हाला काही? देवीची त्याची अनुभूती म्हणजे आम्ही काही तसं सांगू शकत नाही, पण जे बाहेरून पर्यटक किंवा इथे वैद्य म्हणून एक आहेत त्यांची कुलस्वामीने, अच्छा त्यांना खूप तऱ्हेचे अनुभव आलेले आहेत की त्यांची काय कोणी मुलं परदेशात जाऊ शकत नव्हती, ती इथे त्यांनी दर्शन घेऊन प्रार्थना केल्यानंतर त्यांची मुलं परदेशात पण गेली. आणि एक इथे वैद्य म्हणून होते, त्यांचा मुलगा त्याला क्रिकेटमध्ये रस होता, तर त्याला तिकडे आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याची ही होत नव्हती, निवड होत नव्हती, तर त्याने इथे येऊन त्याची प्रार्थना केली आणि त्याप्रमाणे त्याची आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याची निवड झाली. असं वैद्य कंपनी त्यांना खूप असं जागृत देवस्थान आहे, अगदी अगदी जागृत देवस्थान आहे. हो, जागृत देवस्थान आहे. अच्छा. आणि ती सकाळची आपली जी सन्नई लागते सकाळ संध्याकाळ, सकाळी 6 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता अशी 2 वेळा सन्नई लागते. म्हणजे ती पूर्ण गावाला उठवण्यासाठी ती असेल पूर्ण सकाळी? गावाला उठवण्यासाठी नव्हे, एक देवस्थानचं किंवा देवाचं मांगल्य जे आहे ते मंगलसूर आळवले जातात. पूर्वी ते चौघड्याची एक इमारत आहे छोटीशी मंदिराच्या पुढे, तिथे गुरव लोक येऊन सकाळी पूर्वी सनई वाजत होते. अच्छा. पण ते आता काळाच्या अनुरूप ते सगळं बदल झालंय, त्यामुळे आता ही संगीत म्हणजे म्हणून आणि एक मांगल्याचे सूर एक आणि लोकांना जागर हे पण होतं, उठायला पण सुंदर वाटतं ते ऐकायला. सुंदर वाटतं. हो हो हो, चालेल.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी. तर गणो, एक नम्र विनंती, हा एपिसोड कसा वाटला कृपया कमेंटमध्ये नक्की कळवावे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ श्री